नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौफ। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। नमस्कार, मी सुरेश डोंगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये। सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। आवडीने खातो त्याला आम्ही प्रेमाने देतो। काय? आपले मसाले। कुठले मसाले? चंदन मसाले। घरातील विविध पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सगळे मसाले, म्हणजे अगदी मिरची पावडर, धना पावडर, हळदी पावडर आणि नाश्त्यासाठी मिसळ बनवतो त्यासाठी स्पेशल मटकी मसाला, स्पेशल मटन मसाला आणि स्पेशल संगमनेरी झटकासुद्धा आहे मंडळी। आणि अगदी जेवण करून ढेकर देऊन तृप्त झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी चंदन सोप म्हणजे धना सोपसुद्धा आहे। तर असे विविध प्रॉडक्ट आपल्या घरापर्यंत, आपल्या मनापर्यंत पोहोचणारे चंदन मसाले आजच्या या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक आहेत। आज प्रथेप्रमाणे गेल्या 5 दिवसाप्रमाणे आजच्या या 6व्या दिवशी पुन्हा एका नवदुर्गेशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांच्यातली नवदुर्गा नेमकी समाजाला काय प्रेरणा देणार, आपल्याला काय प्रेरणा देणार, काय त्यांचं आहे जीवन कार्य, याविषयी त्यांच्याशी कडनंच आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, घर जसं मी म्हटलं मगाशी, घर म्हटलं की घरामध्ये असतं सर्वात महत्त्वाचं किचन, किचनमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो स्वयंपाक, स्वयंपाकासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो मसाला आणि मसाल्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंदन मसाला। पण फक्त किचन म्हणजे घर आहे का? नाही, हॉल असतो, बेडरूम असतो, सजावट असते। एक गाणं मला फार आवडतं, म्हणजे ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो घर तो पहले आके मांग ले तेरी नज़र मेरी नज़र। घर, घर एक स्वप्न, स्वर्ग। सर्वसामान्य माणसासाठी आपलं सजवलेलं सुंदर घर हे स्वर्ग असतं आणि हे स्वर्गाचं स्वप्न साकार करणारी नवदुर्गा आजच्या कार्यक्रमाची आपली मुख्य अतिथी आहेत। त्या म्हणजे सौभाग्यवती स्वाती संजय विखे पाटील, व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉक्टर श्रीयुत संजय विखे पाटील, दोन्हीही मान्यवर उपस्थित आहे। दोघांचंही आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। नमस्कार मॅडम, नमस्कार। छान आपल्याला गप्पांचा हा कार्यक्रम आहे। सर्वप्रथम तर तुमचे आभार की एवढ्या आपल्या व्यस्त कामातून वेळेतून वेळ काढून आपण या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी तयार झालात, सज्ज झालात। तर नवरात्रीचा हा उत्सव सुरू आहे। उत्साहामध्ये सगळ्याच घरामध्ये आज देवीचा हा उत्सव आनंदाने साजरा करतो आहे। तो साजरा करताना या गप्पांच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना एक छानसा उखाणा घेऊन आपण करूयात, म्हणजे एक छानसा मूड बनतो कार्यक्रमाचा। लोकांनाही आवडतं, मलाही आवडतं। या विषयात मी जरा कच्चा लिंबू आहे, पण तरी मी प्रयत्न करते। अंबा मातेच्या कृपेने आयर्नमॅन करून तुम्ही उंचावली विखे कुटुंबाची मान। न्यूझीलंडची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून तुम्ही वाढवाल संगमनेरची शान। संजय रावांचं नाव घेते, सी न्यूजचा राखून मान। वा वा वा, काय म्हणे तुम्ही, कच्चा लिंबू आहोत मॅडम। कच्चा लिंबू नाही, फारच सुंदर तुम्ही, अगदी साजेसा त्यांच्या कार्याला साजेसा आणि
तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करणारा अतिशय सुंदर असा उखाणा तुम्ही या ठिकाणी सादर केला. नवरात्र आपण लहानपणापासूनच हा सण पाहतो आहे. काय एकंदर आपल्याला फरक जाणवतो? आत्तापर्यंतचं आपण नवरात्र खूप पाहिले असेल लहानपणापासून आत्तापर्यंत. खरं तर मी मूळची संगमनेरचीच आहे. म्हणजे अगदी रंगार गल्लीतल्या आमच्या देवीच्या पूजेपासून जे सुरू झालेलं आहे, संगमनेरचा प्रवास मी इथे बघितलेला आहे. की आता इतक्या मोठ्या प्रमाणावर गरबा किंवा त्याला एक थोडं ग्लॅमरस स्वरूप आलेलं मला दिसतंय, परंतु मजा येते. म्हणजे कितीही शिकलेलं असलो, कितीही एज्युकेटेड असलो तरी ते नऊ कलर घालणं, म्हणजे मैत्रिणींनी ग्रुप करून प्रत्येक तो कलर सांगायचा, घालायचा. आणि देवी म्हणजे सगळ्याच दृष्टीने प्रेरणा देणारी आहे. खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी खूप काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकत असतो, समजत असतो. जेवढं त्यांच्याबद्दल वाचत जातो तेवढं आपल्याला जास्त कळतं आणि नवीन प्रेरणा देते. त्यामुळे हे 9 दिवस हे पुढच्या नवीन आयुष्याला प्रेरणा देणारे असतात. वा, एकंदरच सुरुवातीला तुम्ही जसं म्हटलात की नेमकं काय बोलायचं, पण तुमची बोलण्याची सुरुवात झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला आवड आहे, म्हणजे कॅमेऱ्याची म्हणा किंवा यूट्यूबवर आपलं मला वाटतं वावर आहे, त्याच्याबद्दल तर मी बोलणार आहे, विचारणार आहेच आहे. पण आता आपला जो मूळ व्यवसाय आहे, आपली जी आवड आहे, जसं बोलता बोलता तुमच्या मुखातून मगाशी स्वप्नातूल घर असा एक शब्द आला आणि मग त्याला साजेसं एक गाणंही मला सहजच आठवलं म्हणून मी ते सादर केलं जसं जमेल तसं. तर हे स्वप्नातूल घर ही संकल्पना, आणि म्हणजे कधी लहानपणापासून असं काही स्वप्न होतं आपलं की मला या क्षेत्रातच काय करायचं आहे? खरं सांगायचं तर माझं जे बालपण गेलं ते इंदोरी गावात गेलं. अतिशय छोटंसं खेडं होतं. आमचं 5 तासाचं सफर होतं आणि आई लहानपणी त्याला गोणी लावून दरवाजा बनवायची. पण जसं मोठं होत गेलं तसं वडिलांचं स्वप्न होतं की नाही हरकत नाही. या बघा, हे जे आपल्या सहज निघतं आहे ना मनातून, हे सहज नाही, हे सत्य निघतं आहे. याच्यामध्ये कुठलाही ड्रामा नाही, याच्यामध्ये कुठली ॲक्टिंग आपण नाही करत, आणि हे निघालं पाहिजे. आणि डोळ्यावाटी जेव्हा ते निघतं ना, त्याचं मोल फार असतं. तर अगदी बिंदास बोला, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा लहान होती त्यावेळेस आमचं एक सपराचं घर होतं. आम्ही मळ्यात राहायचो. मी इंदोरीत वाढली आहे. परंतु तिथून वडिलांनी स्वप्न बघितलं की आपली मुलं ही भारतातल्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिकली पाहिजे. IIT, IIM असं त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेसच होतं. म्हणजे आम्ही राहत होतो अगदी खेड्यामध्ये. त्या सपराच्या घराला आई रोज ती गोण्यांनी गोणपाट लावायची, त्याच्यावर दगड ठेवायची. तोच आमचा दरवाजा असायचा. जसं मोठं झालं तसं इंदोरीचेच आमचे एक चित्रकार जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते, त्यांनी वडिलांना कुठेतरी सांगितलं की आर्किटेक्ट नावाचं एक असं असतं, कारण तोपर्यंत काही आर्किटेक्ट नावाचं काही क्षेत्र असतं असं काही माहिती नव्हतं आम्हाला. मोठ्या भावाच्या वेळेस तसं सांगितलं होतं, परंतु त्याला इंजिनिअरिंगला जायचं होतं. दुसऱ्या भावानीही आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतला. 10 दिवस गेला. तो प्रचंड ब्रेनी आहे. तो म्हणाला की मला इथे ह्या व्यवसायात जमणार नाही. मग माझ्या वेळेस मी तिकडे गेले. म्हणजे वडिलांचं हे खरंच कौतुकास्पद होतं की आपला एक मुलगा तिथे जो खूप हुशार आहे माझा भाऊ, तो जाऊन आला तरीसुद्धा मुलीला तो चान्स देणं. त्यांचं नेहमी असं होतं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. फक्त की जगातल्या किंवा भारतातल्या ज्या बेस्ट इन्स्टिट्यूट आहे तिथून तुम्ही शिक्षण घ्या, तिथून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं म्हणणं होतं. ते गोणपाटाच्या घरापासनं आम्ही व्हिनियर लावलेले हजारो करोडोंचे आता दरवाजे बनवतानाचा तो माझा सफर आहे. पण गंमत अशी आहे ना, आर्किटेक्ट करताना तुम्हाला अगदी व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर शिकावं लागतं. हे मी अनुभवलं आहे लहानपणापासून. वा, आणि तो जो स्ट्रगल आहे, तो संघर्षाचा जो काळ आहे, तो असा व्यक्त व्हायलाच हवा. मला असं वाटतं हा संघर्ष नाही आहे सर, कारण प्रत्येक गोष्टी
ह्या जीवनात आपल्याला शिकत जातात आणि त्यावेळेस तो संघर्ष वाटलाच नाही. तिथे आम्ही आनंदाने खेळत होतो, बागडत होतो. म्हणजे जे इंदोरीत 2 मैल आम्ही शाळेत जात होतो तेही अगदी उत्साहात खात बीत जात होतो. त्यामुळे याला संघर्ष पण नाही म्हणू शकत, पण संघर्षसुद्धा एन्जॉय करता यायला हवा. म्हणजे मग तो संघर्ष वाटत नाही आणि तुम्ही तो एन्जॉय केला आहे म्हणून तुम्हाला तो संघर्ष वाटत नाही. एरवी लोक रडत असतात. म्हणजे आज तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं की तुम्ही कशा परिस्थितीतनं म्हणजे शून्यातून आज तुम्ही एका स्थानापर्यंत पोहोचलेले आहात. नाही तर जनरली लोकांना हे माहीत पडत नाही. आणि यामुळे काय होतं माहिती आहे का, की प्रेक्षकांमधल्या सुद्धा अनेक लोक असे असतात की ज्यांना काहीतरी प्रेरणा हवी असते, शोधत असतात प्रेरणा. कथांमधून सिनेमांमधून मिळणारी प्रेरणा ही काही म्हणजे चिरकाल टिकणारी नसते, ती तात्पुरती असते. आज एक हिरोने आवडते, उद्या दुसरा हिरो आवडतो, परवा तिसराच आवडतं, मग परवा असं काय चालतं सगळं. तर एकंदर आपल्याला जे संघर्ष, तुम्ही संघर्ष नाही म्हणत, पण जे काही तुम्ही अनुभवले ते एन्जॉय करत म्हणूनच हे सगळं करत असताना ज्यांची साथ तुम्हाला अतिशय महत्त्वाची लाभली ते माझ्या शेजारी बसलेले आहेत. आणि आधीच गप्पा मारताना कळलं की हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. कारण मला पहिलं डॉक्टर म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं, अरे डॉक्टरांना भेटायचं आहे का आपल्याला. तर पण माणूस समोर आला आणि 1-2 मिनटात लक्षात आलं की माणूस व्यक्ती दिलखुलास आहे. तर डॉक्टर श्री संजय विखे पाटील सर, नमस्कार. नवरात्रीचा हा उत्सव आहे. आमच्या नवदुर्गा, आमच्या ताई तुमच्या सौभाग्यवती बसल्या. काय त्यांच्याबद्दल तुमच्या भावना कशा व्यक्त कराल? कधी संधी मिळत नाही, आज आहे. आमच्या लग्नाला आता 18 वर्ष पूर्ण झाली ह्या जूनमध्ये. तारीख आहे का? हो, 3 जून 2005ला लग्न झालं आमचं. बघा, तुमच्या शेजारी जो तुमचे या ठिकाणी गप्पा मारते त्या व्यक्तीची लग्नाची तारीख आहे 3 जूनच आहे. अरे वा. फक्त तुम्हाला किती 18 झालीत, मला आता 36 होईल. डबल. बरोबर. तारीख विसरणं फार महागात पडतं ना. हो, एकदा विसरलो होतो मी. कसं आहे स्वभाव त्यांचा असाच खेळकर? नाही, स्वभाव आहे खिळकं, पण एकदा तारीख जर विसरलं तर मग त्यावेळेस जगदंबा. सांगण्यासारखं नसेल तर नका. नाही. एखादी छान आपल्या संसारातली प्रेमाची एखादी आठवण असेल तर चला जागूयात ना, पुन्हा कधी संधी मिळायची. त्यांनी कसं छान उखाणा केला तुमच्यासाठी, तसं तुम्ही त्यांच्यासाठी 1-2-4 छान शब्द बोललात तर फार बरं वाटेल त्यांनाही. आता मी आहे एक ऑर्थोपेडिक सर्जन, आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हटलं ना की आम्हाला इमर्जन्सीज, कॅज्युअल्टी, म्हणजे कधीही घराच्या बाहेर निघणं. पेशंट जर आला रात्र हॉस्पिटललाच जाते, पण आत्तापर्यंत मी बघितलं आहे की तिनं कधीही एकदाही त्याच्याबद्दल नाराजगी व्यक्त नाही केली. दुसरी गोष्ट, माझा हा जो छंद आहे स्पोर्ट्समध्ये, मॅरेथॉन्स किंवा हे आयर्नमॅन वगैरे करतो, ह्याच्यासाठी पण मी बराचसा माझा वेळ देत असतो. सकाळचा किंवा त्या ट्रेनिंगच्यासाठीचा जो वेळ असतो तो. त्याचबरोबर मी त्याच्यासाठी ट्रॅव्हल पण करतो. पण तिनं आतापर्यंत प्रत्येक वेळेस मला एकदम मनापासून 100% सपोर्ट केला. त्याचमुळे मी करू शकलो या सगळ्या गोष्टी. तर त्याहीपेक्षा आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलं आमची 2 मुलं आहेत. निशाद आता तो 11वीला आहे, गार्गी 8वीला आहे. त्यांचं शाळेचं कधली त्यांची काही पॅरेंट टीचर मिटिंगला मला जमत नाही, ते सगळं ती मनापासून पहिल्यापासून एकदम तिचं कटाक्ष असतं. टीचरबरोबर बोलणं असतं, सगळ्या पोरांवर तिचं अभ्यासावर ते लक्ष असतं. आणि त्याच्यामुळं मला तिकडंही कधी काही बघायची गरज पडत नाही. थोडक्यात सांगतो की ती एकदम शिस्तबद्ध आहे. तिचं सगळं प्लॅन्ड असतं, सगळं काय करायचं काय नाही दिवसभराचं. माझं वेगळं आहे, मी जसा समोर दिवस तसा मी चालत असतो. पण तिचं ते प्लॅन असल्यामुळं किंवा ऑर्गनाईज असल्यामुळं मला त्याचा खूप फायदा होतो. वा वा वा. तुमच्या आयुष्यात काय फरक पडला लग्नानंतर, त्या तुमच्या आयुष्यात आल्यानंतर काय? साहजिक शिस्त लागली बऱ्यापैकी. अगोदर बेशिस्त इन द सेन्स की चालून जायचं कामाचं निमित्ताने असं. पण एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे तिचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरला माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे माझा ॲज अ डॉक्टर आपण प्रॅक्टिस करतो, तर आता स्ट्रेस खूप असतो मुळात, सगळ्या पेशंटचा स्ट्रेन. आणि मी हे बघितलं की घरात आल्यानंतर मला तो कधी जाणवला नाही. तो एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही आता एवढं ट्रॅव्हल करतो, म्हणजे 2-3 बाहेरच्या देशात गेल्यानंतर जास्त अनुभव येतात की बऱ्याच ठिकाणी इंग्लिश आपण म्हणतो, पण ती इंग्लिश काय सगळीकडे येते असं काही नाही. तर आमचं आयर्नमॅन झालं स्पेनचं, रात्री 12-1 वाजता झालेलं होतं ते आयर्नमॅन, आणि कंप्लीट झालं तेव्हा. मग जनरली आता कसं असतं ना की युरोपमध्ये हे पाकिस्तानी लोक बॉम्बेचं नाव घेऊन किंवा कुठलंही हे नाव घेऊन रेस्टॉरंट चालवतात. आम्ही ते सर्च केलं, तिथे गेलो,
आणि रात्रीची वेळ म्हणजे आयर्नमॅन झालेले हे प्रचंड थकलेले होते. तिथे गेल्यानंतर ते आम्ही त्यांना विचारलं की बाबा काय आहे वगैरे ते करता करता ते दिवसभर तिथे लाईव्ह चालू होतं आयर्नमॅन. त्यांनी बघितलं होतं यांना आणि यांचं हे दिलखुलास असं एकदम व्यक्तिमत्व बघून ते जे काही बोलणं बघून तो म्हणाला की सर जी मैं विराट कोहली को चाहता था, अभी इंडिया से मैं आपको चाहूँगा. त्याच्यानंतर त्यांनी ते जेवणही त्या दिवशीचं फ्री दिलं आम्हाला. दुसऱ्या दिवशी परत फोन करूनही ते हे झाले. वा, अगदी खूप छान. म्हणजे मलाही पूर्वी विराट कोहली आवडत होता, त्याच्या आधी तेंडुलकर आवडत होता. आता मीही सांगेल मला डॉक्टर संजय विखे पाटील आवडतात. मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. ज्या पद्धतीनं त्यांनी लक्षात आलं माझ्याशी बोलताना की हे पेशंटला कसे ट्रीट करत असतील ते. आणि तुमचं हे एकूणच हा अनुभव, ही गोष्ट ऐकून मजा आली. मंडळी आवडले की नाही? असंच असतं, प्रत्येक दिवसाला वेगळी नवदुर्गा, वेगळा अनुभव, वेगळी कथा, वेगळी गंमत, वेगळ्या गोष्टी. अशाच ह्या वेगळ्या गोष्टींमध्ये आता पुन्हा एकदा आपण पुढं जाणार आहोत. पण आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले. भेटूयात विश्रांतीनंतर. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 93 09. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले चंदन मसाले. तर आजच्या भागामध्ये विश्रांतीच्या आधी आजच्या नवदुर्गा सौ स्वाती संजय विखे पाटील आर्किटेक्ट आहेत व्यवसायाने, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. पुन्हा एकदा आता या गप्पांना आपण सुरुवात करूयात. मॅडम, पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत आपलं. सरांनी अगदी तुमच्याविषयी मगाशी भरभरून बोललेत. आधी प्रश्न पडला होता की काय बोलावे, नंतर किती बोलावे, असा प्रश्न चिन्ह मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. कसं वाटलं आत्तापर्यंत? असं कधी तुम्हाला ऐकायला मिळालं असं? खरं तर सी न्यूजच्या निमित्ताने मी त्यांच्याकडनं अशा इतक्या मनमोकळेपणाने भावना पहिल्यांदाच ऐकते आहे. परंतु एखाद्या मुलीचं स्वप्न असतं बरं का की आपले वडील जसे आहेत ना तसा आपला पती असला पाहिजे. आणि त्या बाबतीत मी फार नशीबवान आहे की एक किस्सा सांगते की जेव्हा माझं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर पत्रिका द्यायला आता सगळीकडे आजूबाजूला जातात, चुलते वगैरे गेले, तर पत्रिका देताना नाव वाचल्यानंतर नवऱ्या मुलाचं तिथे लोक म्हणायचे की देव माणूस भेटला तुम्हाला. म्हणजे त्यांच्या ज्या काही अकोले तालुक्यातले रुग्ण होते किंवा लोक यायचे सरांकडे पेशंट म्हणून, ते कुठले तरी आपले नातेवाईक असतात, हे असतं. त्याच वेळेस वडिलांनी आणि मला काकांनी सांगितलं की तुझी जबाबदारी किती आहे ते बघ म्हणे. वा वा वा. एक म्हणजे श्रीमंत नसतानाही एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाला लोकांनी इतक्या चांगल्या भावनेने बघणं हेच खरंच त्यांचं
यश आहे त्याचं. आणि जावाई माझा भला हा एक फार महत्त्वाचा वाक्यप्रचार आपल्याकडं आहे, प्रसिद्ध आहे आणि बऱ्याच वेळा तो खराही असतो आणि बऱ्याच वेळा ते म्हणावंही लागतं. माझ्या बाबतीत नेहमी असो, सगळे म्हणतात जावाई माझा भला. तर अशाच या हसत खेळत आपल्या गप्पा सुरू झालेल्या आहेत. आर्किटेक्ट मुख्य तुमचं काम म्हणजे सजवणं, नीटनेटकं ठेवणं, नवर रूप देणं, सजावट करणं. मुळातच स्त्रीला नटण्याची, सजण्याची ही एक निसर्गता आवड असते. तर त्या आवडीचा आपल्याला या क्षेत्रामध्ये काही उपयोग झाला का आणि कसा झाला तो? डेफिनेटली झाला, कारण स्त्रीकडे एक कलात्मकता मुळातच असते. जरी हा एक टेक्निकल विषय असला, आर्किटेक्चर म्हणजे डिझायनिंग हा पार्ट एक टेक्निकल विषय आहे, परंतु त्या कलात्मकतेचा काहीतरी आपल्या उपयोग होतो. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही एखादं घर डिझाईन करतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी कुठे काय करायचं हे एक स्त्री जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते. स्पेशली किचनच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊ शकतो, डायनिंगच्या बाबतीत उदाहरण घेऊ शकतो, की ते कसं ऑर्गनाईज ठेवायचं, कसं ऑर्गनाईज समोरच्या व्यक्तीला लागेल हे आपण जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो. डिझाईन इज मिरर ऑफ लाईफ असं एक वाक्य मी इथं पाहिलं आपल्या घरामध्ये आल्यानंतर आत. नेमकं त्याचा अर्थ काय थोडंसं उलगडून सांगा, म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचाही अर्थ कळेल. बरोबर आहे. डिझाईन इज मिरर ऑफ लाईफ, याचा अर्थ असा होतो, किंवा ही जी मी टॅगलाईन आहे ते ठेवण्यामागचं कारण सांगते. तुम्हाला जर एखादं तुमचं स्वतःचं स्वप्नातलं घर बांधायचं असेल तर कुणाचं कॉपी करून तुम्ही नाही बांधलं पाहिजे. तुम्ही त्या घरामध्ये तुम्ही राहणार आहात, तुमची आवड निवड काय आहेत, त्या चार भिंती तुमच्याशी बोलल्या पाहिजे. तुमची आवड, लोक जेव्हा तुमच्या घरात येतात तेव्हा ती आवड म्हणजे ते घर बोललं पाहिजे, की तुमच्या घरातली लेगसी त्यातून दिसली पाहिजे. तुमची आवड निवड असेल, तुमची लाईफस्टाईल असेल, कोणी स्पोर्ट्स पर्सन असतं त्याचं घर वेगळं असतं, कोणी डॉक्टर असेल तर त्याचं एक वेगळं लाईफस्टाईल असते. त्यामुळे डिझाईन इज मिरर ऑफ लाईफ. तुम्हाला जसं घरात राहणाऱ्या लोकांचं लाईफ रिफ्लेक्ट झालं पाहिजे त्या डिझाईनवर. तो आरसा, तो तुम्हाला तो आरसा दाखवतो आहे, आरसा आहे. तुम्ही कुठल्याही घरात गेल्यानंतर तिथल्या लोकांबद्दल लोकांना न भेटता कळणं हे. आणि आपण असं नेहमी म्हणतो की आरसा नेहमी सत्य बोलतो, तेव्हा घरातलं तुमची जो नीटनेटकेपणा आहे तो खरंच बोलत असतो, की नेमकं या घरामध्ये कशी शिस्त आहे वगैरे. चला ह्या थोडंसं लाईट मूडमध्ये आपण या गप्पांकडे आता पुन्हा एकदा जात असताना मगाशी आपण बोलता बोलता यूट्यूबबद्दलही बोलत होतो. तर तो यूट्यूबचा अनुभव आपला काय आहे आणि कशा प्रकारचे त्यावर आपण कार्यरत आहात? यूट्यूबचा प्रवास माझा सुरू झाला तो लॉकडाऊनमध्ये सुरू झाला. कारण लॉकडाऊनमध्ये डॉक्टर हॉस्पिटलला जात होते, आम्ही घरात होतो आणि सगळ्या साईट वगैरे सगळं बंद होतं आणि शांत बसायची आम्हाला सवय नव्हती, मुलंही घरी होते. तेव्हा काहीतरी करायचं म्हणून मग मी यूट्यूब चॅनल ड्रीम होम बाय स्वाती या नावाने सुरू केलं. त्यामध्ये माझ्या आर्किटेक्चर रिलेटेड व्हिडिओ असतील किंवा घर कसं सजवावं याच्याशी निगडीत व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्यालाही छान रिस्पॉन्स होता लोकांचा. त्यानंतर आमची दोघांची कॉमन आवड म्हणजे आम्हाला ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं. आमचे प्रोफेशन वेगळं आहे. लोक एकसारखं प्रोफेशन बघून लग्न करतात की डॉक्टरला डॉक्टरच बायको पाहिजे, पण आम्ही आवडीनिवडी सेम बघून लग्न केलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे स्पोर्ट्स विषय असेल किंवा मग ट्रॅव्हलिंग फिरायला आम्हाला आवडतं. मग त्याविषयी ट्रॅव्हल ब्लॉग्स मी स्वाती विखे ब्लॉग्स नावाने सुरू केलेले आहेत. कुठे कुठे ट्रॅव्हल केलं पण आतापर्यंत? आत्तापर्यंत आम्ही 12 परदेशात फिरलो असू. इंडियामध्ये आम्ही बरं म्हणजे माझ्या मते आता फक्त कलकत्ता वगैरे राहिले, बाकी सगळीकडे फिरवणार आहे. आणि हे सगळ्यांच्या नशिबात नसतं सर, तुमच्या नशिबात ते आहे. आणि तिथले ॲडव्हेंचरही एन्जॉय करायला आम्हाला आवडतं. म्हणजे सरांनी लक्षद्वीपला जाऊन स्कुबाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, बेसिक हे केलेलं आहे. आणि हे जेव्हा ट्रेनिंग घेत होते मुलगी होती छोटी, तिला अलाउड नव्हतं. मग आम्ही दोघे मस्तपैकी 5 दिवस समुद्रामध्ये स्नॉर्कल करत होतो. म्हणजे एक वेगळा अनुभव असतो की समुद्राखालचं जग तुम्हाला बघायला मिळतं.
आणि ट्रॅव्हल करताना आम्ही असं आमचं एक स्पेशल असतं, आम्ही असं कुठल्या टूर्स त्याच्यावर न जाता एक सगळं स्वतःपासून करायचं. म्हणजे तिचं प्लॅनिंग सुरू होतं 3-4 महिने अगोदरच. मग ते तिकीट्स पासून तर हॉटेल बुक करण्यापासून तर तिथं काय काय गोष्टी बघायच्या आहेत, काय काय नाही बघायचं, काय काय करायचं, तिचं प्लॅनिंग असतं. तिथं आम्हाला काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करता येतील तर मी ते माझं प्लॅनिंग सुरू होतं. असं मुलांना घेऊन जातो त्यावेळेस आणि आम्ही एवढे जे सगळे अनुभव घेतले तर तिला असं वाटलं की आपण हे एवढे सगळे अनुभव होतो तर एक आपण त्याचा एक व्हिडिओ करून आणि एक यूट्यूबवर जर त्याचा हे सुरू केलं तर चालेल का. मी म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे आणि आमच्याही मेमरीजमध्ये एक राहील आणि त्याप्रमाणे तिनं ते सुरू केलं आणि त्यालाही चांगला रिस्पॉन्स. आणि लोकल लोकांशी कम्युनिकेट करणं, तिथलं कल्चर जाणून घेणं हे आम्हाला जास्त आवडतं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही होमस्टेला थांबतो. सिक्कीमला गेलो तिथे आम्ही होमस्टेमध्ये थांबलो आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल की एकीकडे 5 स्टार हॉटेलमध्ये पण थांबलेलो आहे आणि होमस्टेमध्ये थांबलेलो. मुलांना तो होमस्टेचा अनुभव सिक्कीमच्या त्या म्हणजे एकदम रिमोट प्लेसमधल्या असलेल्या त्या छोट्याशा घराचा अनुभव मुलांच्या जास्त लक्षात राहतो आणि त्यांना तो जास्त जवळचा वाटतो, आवडतो पण. नाही, आणि अगदी ते साहजिक आहे. मुळात आपण ग्रामीण भागातली मातीशी नाळ जोडलेली माणसं आहोत. आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये कितीही फिरलो, कितीही उच्च शिक्षित झालो, कितीही काय म्हणतो प्रगत देशांमध्ये गेलो, तर मातीशी जे आपलं नातं असतं ना, मग ते आपल्याला घर आणि ते घराचं घर पण कधी सोडावंसं वाटत नाही. आणि ते 5 स्टार हॉटेलसुद्धा त्याच्यापुढे आपल्याला फिकं वाटतं. आणि हीच तर खरी गंमत आहे. स्वप्नातलं हे घर साकार करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आता सर, तुम्हाला आयर्न मॅन म्हणून तुमची एक प्रसिद्धी आहे, ओळखतात तुम्हाला, म्हटलं जातं. तर ते नेमकं काय आहे त्याची संकल्पना? आयर्न मॅन ही अशी एक दिवसाची स्पर्धा असते. असं समजलं तर ही जगातली सगळ्यात खडतर एक दिवसीय स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 किलोमीटर स्विमिंग करायचं असतं, त्यानंतर 180 किलोमीटर सायकल करायचं असतं आणि 180 किलोमीटर सायकल संपल्यानंतर लगेच 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळायची असते आणि हे सगळं तुम्हाला 17 तासाच्या आत पूर्ण करायचं असतं. तर ही स्पर्धा स्पेनमध्ये झाली मागच्या वर्षी जुलै महिन्यात. मी ती स्पर्धेत भाग घेतला आणि ती 13 तास आणि 37 मिनटात पूर्ण पण केली. पण याचं सगळं श्रेय मी स्वातीला देईल, कारण ज्यावेळेस स्पर्धा समोर असते आणि स्पर्धेसाठी तयारी करायची असते तर बाकीच्या गोष्टींवर लक्ष देणं शक्य होत नाही. एक्स्पेशली डाएट म्हणतो आपण, त्यानंतर बाकीच्या अरेंजमेंट्स. आता ही जी स्पर्धा आहे ना, यात सायकल नावाचा एक सायकलिंग 180 मोठा इव्हेंट आहे. ती सायकलच्यासुद्धा टेक्निकल गोष्टी खूप असतात आणि त्या मॅनेज होत नाही, स्ट्रेसफुल असतात सगळ्या. म्हणजे जर पंक्चर झालं ते स्वतःच करायचं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. काही खराब झाला, गेअर खराब झाला, हे झालं ते झालं, आणि तो खूप भयानक स्ट्रेस असतो. त्यामुळं तुम्हाला बॅकअप टीम चांगली लागते. बॅकअप टीम जर चांगली असेल तुमची तर तुम्ही ती स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकता. आणि मी लकी आहे की माझ्या बॅकअप टीममध्ये स्वाती पूर्णपणे खंबीरपणे उभी होती. वा सर, अगदीच मनातले तुमचे विचार आणि तुमचं स्पोर्ट्समधली ही कारकीर्द आहे ती नक्कीच म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा देऊन जाईल. काय होतं, नव्या पिढीतल्या अनेक गोष्टी आमच्यासारख्यांना माहीत पडत नाही. ते तुमच्यासारखे लोक जेव्हा मिळतात, आता हा माझ्यासाठी फार नवीन शब्द होता आयर्नमॅन. सायकलिंग वगैरे ठीक आहे, ती तर लहानपणापासून मुळे, कारण मी पुण्याचा आणि पुणे हे एकेकाळचं सायकलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. पुणे शहरात अगदी बिंदासपणे सायकलीवर कुठूनही कसंही फिरता यायचं. त्या आठवणीतलं पुणं फार सुंदर होतं आमच्या. अशा आठवणीतल्या अनेक गोष्टी सुंदर असतात आपल्या. अशी काही एखादी आठवण आहे आपल्याला शेअर करता येईल अशी? छान बरं सांगा मला, व्यवसायातली सांगा, संसारातली, की आठवणी म्हणजे ती आपल्याला कधी असं आपण विसरू नाही शकत. खूप चांगली घटना असती किंवा एखादा मनावर काय म्हणतो त्याला आपण, मनावर ठसणारी गोष्ट असते. हां, मी आयर्नमॅनविषयी सांगेल की ॲक्च्युली असं होतं की आयर्नमॅन ला जायचं त्याच्या अगोदर साधारण एक 4-5 महिन्यापूर्वी माझे सासरे एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर सर थोडं डिस्टर्ब झाले होते. मग मी यांचे काही मित्र आहेत, करण होते, अमर शेठ होते, तर त्यांना म्हटलं की तुम्ही आता करा आणि सरांना काहीतरी बिझी ठेवा म्हटलं. त्यानिमित्ताने ते बिझी राहतील. साहजिकच त्यांच्यासाठी खूपच मोठं असं हे होतं. तर त्यानंतर त्यांनी आयर्नमॅनची प्रॅक्टिस सुरू केली आणि ज्यावेळेस त्यांनी आयर्नमॅन कंप्लीट केलं, म्हणजे तिथे मोठा असं एक
खूप मोठा असा इव्हेंट आहे तिथे. इंटरनॅशनल, नॅशनल असे खूप लोक तिथे येत असतात. इंडियातून सगळ्यात पहिला फिनिश हे डॉक्टरांनी केलं आणि त्या ज्या अनाऊन्स झालं नाव ते असं होतं की संजय भीमराव, म्हणजे वडिलांचं नाव तिथे अनाऊन्स झालं आणि ती खरं खूप मोठी भावना होती आमच्यासाठी. ते मलासुद्धा ऐकताना माझ्याही अंगावर आता रोमांच उभे राहिले. आणि ह्या खरंच अशा गोष्टी असतात, अशा आठवणी असतात ना, कधीतरी बोलावंच सर, खरं आहे की नाही. आणि या बोलण्याचा उद्देश ठेवणंच या मनातल्या आपल्या भावना ज्या असतात ना, म्हणजे खरं तर जनरली आडनावाने नाव अनाऊन्स होतं, नावाने होतं, पण त्या अँकरनी तिथल्या त्या यांनी पण ते नाव घ्यावं. हे सांगतो ना, हे सगळं नियतीने घडवून आणलेलं किंवा तो एक आशीर्वाद मिळालेला आहे असंच खरंच तीच भावना त्यावेळेस माझ्या डोक्यात आली की आता दादांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. आणि या भावनांना मांडणाराच आमचा हा जो खेळ आहे. गेली 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो नवदुर्गा या नावाने. अनेक परिवारांमध्ये मी जातो. प्रत्येक परिवाराची कथा वेगळी, व्यथा वेगळी, कहाणी वेगळी, खूप काही गमती वेगळ्या, मजा 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 अनुभव असते. कसा वाटतो तुम्हाला आमचा हा उपक्रम? खूप छान. तुमच्यामुळे आम्ही एवढं मोकळं होऊ शकलो. खरं एक छान सी न्यूजनी खूप छान असं व्यासपीठ महिलांसाठी तयार केलेलं आहे. कसं असतं, प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये बिझी असतो आणि आपले जे काही ध्येय ठेवलेले असतात ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपलेही अनुभव लोकांपर्यंत जावेत हेही महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं असतं, ते छोटं असेल मोठं असेल, पण ते प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं असतं. आणि तुमच्या निमित्ताने इतक्या छान छान महिलांचे अनुभव, आणि ते खरंच प्रेरणादायी अनुभव आहेत. नक्कीच. काय होतं, आदर्श आपण शोधत असतो, शेजारीच असतो आदर्श कधी. पण आपल्याला कोणीतरी आदर्श जेव्हा मानायला सुरुवात करतं तेव्हा त्यातली गंमत जी असते, त्याचा जो एक अभिमान असतो, त्यातला जो एक आनंद असतो, तो फार मनाला वेगळा देणारा असतो. आणि स्त्री म्हटलं की तिच्यामध्ये मुळातच एक शक्ती असते. एक शक्तीचं प्रतीक म्हणजे शिव आणि शक्ती आपण म्हणतो. तर शिव म्हणजे शंकर आणि शक्ती म्हणजे पार्वती. तर त्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती असते. त्या शक्तीला सन्मान करणारा, वंदन करणारा आमचा हा कार्यक्रम आहे. तर मंडळी, ऐकलेत हे विचार, आमच्या स्वातीताईंचे विचार, त्यांचे अनुभव नक्कीच प्रेरणा देणारे आहेत. ताई, तुमचे हे विचार खूप मनापर्यंत पोचले. आणखीन आपल्याला काही बोलायचं आहे? कारण आपल्या डोळ्यांमध्ये दिसतंय की आपल्याला आणखीन काहीतरी सांगायचं आहे. मी पुन्हा नेहमीप्रमाणे माझा एक अनुभव शेअर करते की मागच्या वर्षी मी असं ठरवलं होतं की 42व्या वर्षी 42 किलोमीटर मॅरेथॉन पळायची. त्याला फुल मॅरेथॉन असं म्हटलं जातं. खरं ते डेअरिंग होतं खूप, पण पाठिंबा सक्षम होता, त्यामुळे मी ते डेअरिंग करू शकले. कसं असतं ना, स्त्रिया त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या करिअरमध्येही आपण चांगलं करतो, कुटुंबाचीही आपण काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घ्यायला आपण विसरतो. तर हे छोटे छोटे जे असतात, मॅरेथॉन झालं, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही योगा करा, पण हेल्थसाठी, स्वतःच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. आपण जर सक्षम असेल तर आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. आणि मी माझ्या फील्डशी रिलेटेड सांगेल की आर्किटेक्चर मुलींसाठी खूप छान फील्ड आहे. नक्कीच मुलींनी यामध्ये यावं. आणि झा आदित म्हणून माझी खूप फेवरेट आर्किटेक्ट आहे, म्हणजे अमेझिंग काम आहे त्यांचं. तर एक नेक्स्ट लेवलला मुलींनी ठरवलं तर ते काम करू शकतात. त्याच्यामुळे मुलींनी ह्या क्षेत्रात यावं. खूप छान क्षेत्र आहे हे. नक्कीच. पाहिलं मंडळी, सहज बोलता बोलता अगदी सोप्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत एक फार चांगला संदेश आमच्या स्वातीताईंनी पोहोचवलेला आहे. आणि तो नक्कीच अनेक तरुणींनी, ज्या तरुणी पाहतील, आणि आपला उद्देश आहे, जर 1000 तरुणी 10,000 तरुणींनी पाहिलं, त्यातला एक 8-10 जरी तयार झाले, त्यांनी जरी प्रेरणा घेतली, तरी हे आपल्या कार्यक्रमाचं नाही तर तुमच्या कर्तृत्वाचं यश आहे असं आपण समजूयात. काय हरकत नाही. आपण आमच्याशी गप्पा मारल्यात, सरांनी देखील वेळ काढला या सगळ्या व्यस्त आज हॉस्पिटलमध्ये आपल्याला जायचं असतानाही. तर आपण पुन्हा एकदा धन्यवाद देत या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत चंदन मसाले, यांच्या वतीनं एक छोटीशी मसालेदार गिफ्ट आपणाला मी या ठिकाणी देतो.
मॅडम धन्यवाद, आपण याचा स्वीकार केला आणि असंच मसालेदार आयुष्य आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जो आहे, प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातला असाच मसालेदार हो, आनंददायी हो, या शुभेच्छा देतो. मला वाटतं आपण हे मसाले नक्कीच वापरून पाहू. ॲक्च्युली आम्ही हे घरी वापरतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चंदन शेठ जे आहे, ज्यांचं मसाल्यांची ही आहेत, तर ते छान सायकलिस्टही आहेत. अच्छा बरं. तर चंदन शेठ ऐकलत का, तुमच्या सायकलिंगचा विषय निघाला आणि मसाले पण ते याच वापरतात. याच नाही, मी प्रत्येक कुटुंबात जिथं जिथं जाईल तिथं मला सगळेजण हे सांगतात की आमच्या घरी आम्ही चंदन मसाले वापरतो. तुम्ही चंदन मसाले वापरा मंडळी. आजच्या भागामध्ये अतिशय रंगलेल्या या छानशा गप्पा आजच्या होत्या. आजच्या नवदुर्गा सौभाग्यवती स्वाती संजय विखे पाटील व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पतिराज डॉक्टर श्री संजय विखे पाटील, दोघेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि अर्थातच या गप्पा ऐकण्यासाठी तुम्ही सगळे प्रेक्षकही उपस्थित होतात. तुमच्या मनापासून आभार मानत आजच्या भागामध्ये मी निवेदक सुरेश डोंगरे इथे थांबतो आहे. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्री विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले. भेटूयात पुढच्या भागात. पाहत रहा सी न्यूज मराठी. धन्यवाद. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 9309. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.